उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत। पण पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करतायत। आज त्यांनी शरद पवारांनी अमित शहांचा राजीनामा का मागितला नाही असा थेट सवाल केला। राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य नाही, पण तर्कवितर्क सुरू आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही टीका होत असल्यानं ठाकरे गट आघाडीतून बाहेर तर पडणार नाही ना, अशी चर्चा रंगतीये। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, आपण कायमच पाहिलंय संजय राऊत शरद पवारांचं तोंड भरून कौतुक करत असतात, पण गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांवर सुद्धा संजय राऊत निशाणा साधताना दिसतायत आणि सध्या ज्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे त्यावर संजय राऊतांचं हे वक्तव्य पाहिलं तर त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा? हॅलो मंदार, माझा आवाज येतोय? आपण मंदार गोंजारी यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर शरद पवारांवरती संजय राऊतांनी निशाणा साधल्यानंतर आता अनेक तर्कवितर्क राजकीय वर्तुळात सध्या सुरू झालेत। मंदार, माझा आवाज पोहोचत असेल तर प्रश्न असा की गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं संजय राऊत शरद पवारांवरती शरसंधान साधताना दिसतायत। जे संजय राऊत कोणे एकेकाळी शरद पवारांचं तोंड भरून कौतुक करायचे, सध्या ज्या काही राजकीय समीकरणांची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ कसा लावायचा? संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि ही पक्षाची भूमिका मांडताना ते त्यांच्या सोबत असलेल्या इंडिया आघाडीतील मित्रपक्षांवरतीच एका अर्थाने तोंडसूक घेताना दिसत आहेत। पहलगाममधला हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या पक्षांनी केंद्र सरकारने बोलवलेल्या बैठकीला हजेरी लावली। अपवाद होता तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांचा। मात्र त्यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी एक पत्र दिलेलं होतं आणि हे पत्र देताना त्यांनी ते या बैठकीला जरी उपस्थित राहत नसले तरी सरकारच्या कृतीला आपला पाठिंबा आहे हे त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं। मात्र आता संजय राऊत यांनी बोलताना इंडिया आघाडीतील पक्षांची आपल्याला कीव येते, कारण ते सरकारला पाठिंबा देत आहेत असं म्हटलेलं आहे। त्यामुळे इंडिया आघाडीमधला विसंवाद तर दिसतो आहेच, त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या पक्षामधला देखील विसंवाद आपल्याला दिसतो आहे। कारण अरविंद सावंत यांचं जे पत्र आहे त्यामध्ये सरकारला पाठिंबा देतानाचाच उल्लेख आहे, मात्र आत्ता संजय राऊत जे आहेत ते वेगळी भूमिका मांडत आहेत। दुसरीकडे गौतम अदानी यांची जी भेट झालेली आहे शरद पवार यांच्यासोबत काल, तर एकीकडे गौतम अदानी आणि शरद पवार यांचे संबंध सगळे जाणतात आणि दुसरीकडे गौतम अदानी यांच्यावरती टीका करताना संजय राऊत किंवा त्यांचा पक्ष राहत नाही। तर ही अशी सगळी परिस्थिती आपण पाहतो आहोत। बरोबर आहे, पण सध्या जी काही राजकीय समीकरणं सुरू आहेत त्याची चर्चा सुरू आहे, ठाकरे बंधू एकत्र येणं, त्या पार्श्वभूमीवरती संजय राऊतांचं स्वतःच्याच घटक पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावरती टीका करणं नेमकं काय संकेत देतंय? खरं तर संजय राऊत हे स्वयंभू आहेत असं म्हणायला हवं। ते स्वतःला ठाकरी शैलीचा एक शिलेदार मांडतात आणि ते त्यांची जी काही मतं आहेत ते बोलून जातात। तर ही मतं बोलताना त्यांनी राजकीय कॅल्क्युलेशन्स किंवा गणितं कितपत समोर ठेवलेली असतात हे तेच सांगू शकतात। मात्र एकीकडे आपण पाहतो आहोत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि दुसरीकडे इंडिया आघाडीमधले पक्ष जी काही भूमिका घेत आहेत तर त्यापेक्षा वेगळा सूर संजय राऊत हे लावताना दिसत आहेत। मात्र इथं ही गोष्ट मी सुरुवातीला जी सांगितली की फक्त इंडिया आघाडीमधल्या पक्षांपेक्षा वेगळा सूर संजय राऊत यांचा नाही, तर त्यांच्या स्वतःच्या पक्षामधल्या नेत्यांपेक्षा देखील वेगळा सूर, जसं की मी सांगतोय की अरविंद सावंत यांनी लिहिलेलं पत्र त्यापेक्षा देखील वेगळा सूर संजय राऊत यांनी लावलेला आपण पाहतो आहोत। निश्चित मंदार, धन्यवाद केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।